नमस्कार. आपण वजन वाढवत असताना इतका वेळ घेतो तर वजन कमी करण्यासाठी सुद्धा आपण घाई करायला नाही पाहिजे. तर आता वजन कमी करण्यासाठी आपण भरपूर व्हिडिओज पाहत असतो की ज्यामध्ये आपल्याला सांगतात 10 दिवसात 15 दिवसात वजन कमी होईल, हे करा, असं करा, तसं करा. पण आपल्या प्रत्येकाचं रुटीन, आपल्या प्रत्येकाच्या खाण्यापिण्याच्या सवयी, आपल्या प्रत्येकाची देहयष्टी, आपल्या प्रत्येकाचं रुटीन फिक्स असणे या सगळ्यामध्ये फरक असणार. कारण व्यक्ती तितक्या प्रकृती, मग कोणी आपल्याला शाश्वती कसं काय देऊ शकतं. तर आता मी जो सेट तुम्हाला सर्वांना सांगणार आहे तो सेट 1 ते 1.5 महिना आपण रेग्युलर जर करत राहिलो तर वजन 100% कमी होणार. फक्त किती कमी होणार हे आपल्या प्रत्येकावरती अवलंबून आहे. तर आता आपण सुरुवात करूयात की हे सगळे योगाचे प्रकार कसे करायचे, कुठले आहेत हे पाहूया. तर आता पहिला स्ट्रेच मी जो सांगते तो सर्वांसाठी सोपा आहे. तुम्ही हा स्ट्रेच आत्ता करून बघू शकता. या स्ट्रेचमुळे कितीही वजन असलं तरी सुद्धा वजन कमी करण्यासाठीच्या एक्सरसाइजसाठी हा फॉर्म तयार होतो, सगळे स्ट्रेचेस तयार होतात. पहिले जी व्यक्ती वजन वाढलेलं असताना बेंड करते तेव्हा ते पाय हळूहळू असे थरथरतात. तर हे थरथरणे ना ते हळूहळू निघून जाईल. हळू असा बेंड करायचा आणि हात खाली ठेवायचे. असंच आपण दुसरा पाय घेऊन सुद्धा करायचं. एक पाय पुढे ठेवायचा, दुसरा पाय बरोबर मागे ठेवायचा आणि खाली वाकायचं. या स्ट्रेच सकट मी जे 4 स्ट्रेचेस तुम्हाला सांगते ते स्ट्रेच तुम्ही केलेत ना की मग पूर्णपणे स्टिफनेस निघून जाईल आणि सगळे व्यायाम प्रकार तुम्ही छान करू शकाल. कारण व्यायामाच्या अगोदर काय असतो तर तो जडपणा. तर तो जडपणा जाण्यासाठी हे स्ट्रेचेस तुम्ही सर्वांनी करा. पुढचा स्ट्रेच आपण पाहूया. जबरदस्त स्ट्रेच आहे तो तिर्यक ताडासनाचा. पायात अंतर घ्यायचे. आम्ही तिघांनी जितकं अंतर घेतलेलं आहे तितकं तुम्ही घ्यायचं आपल्या उंचीनुसार. मग आपले दोन्ही हात वरती घ्यायचे, सरळ हात दोन्ही सरळ ठेवायचे आणि पूर्णपणे एका बाजूला बेंड करायचा. तुम्ही दोघांनी तसंच थांबा. हे पहा, आपण हे कोणासन पाहिलेलं आहे. कोणासन आपण करतो किंवा त्रिकोणासन हे सुद्धा आपल्याला माहीत आहे. पण या दोन्हीच्या मध्ये ही जी लेवल आहे ती तुम्ही करून पहा. आत्ता तुम्ही करून बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की जी मधली लेवल आहे ना ती आपल्याला गाठत असताना संपूर्ण अप्पर बॉडीचं वजन अख्खच्या अख्खं इथे साईड्सवरती येतं आणि त्यामुळे हे साईड्सचे फॅट्स लॉस होण्यासाठी खूप मदत होते. मल खाली सरकण्यासाठी या आसनाची मदत होते. आम्लपणामुळे ॲसिडिक पदार्थ जे साठलेले असतात त्यामुळे जे घट्ट पदार्थ साठतात ते संपूर्णपणे ते पाझरतात. आता हे दुसऱ्या बाजूला पण करूया. हात वरती आणि बेंड. हातांमध्ये मात्र थोडंसं अंतर ठेवायचं आणि दोन्ही हात हे कानाला लागलेले पाहिजेत. हात अगदी सरळ ठेवायचे. तुम्ही जितका ताण देणार तेवढा हा ताण इथे आपल्या साईड्सनं मिळणार आहे आणि त्यामुळे साईड्सचं फॅट हे लॉस होतात. साईड्ससाठी हे एक आसन उत्तम तिर्यक ताडासन. आणि आणखीन पुढचं आसन आहे ते सुद्धा सर्वांसाठी सोपं असं आसन आहे. हे आसन मात्र तुम्ही एकदा करायचं नाही, याचे रिपिटेशन्स करायचे. पुढचं आसन करूयात मर्कटासन. पाठीवरती झोपायचं, दोन्ही हात बाजूला ठेवायचे, दोन्ही पाय असे गुडघ्यातून वाकवायचे आणि एका बाजूला ठेवून द्यायचे आणि मान मात्र त्याच्या ऑपोजिट बाजूला. जर आपले पाय डावीकडे आहेत तर हात जो उजवीकडचा आहे त्याकडे आपण मान फिरवायची आहे. आता इथे बघू शकता हा जो पाय वाकवलेला आहे आणि तिने जो एल्बोपर्यंत हे गुडघे आणलेले आहेत त्यामुळे इथे ताण निर्माण होतो. आणि याच्यात जर तुम्ही या बाजूचा हात थोडासा उचललात, याच्या खांदावरती राहिला तर मात्र इथे ट्विस्टिंग कमी पडणार. कारण मग ही बाजू उचलली जाते. तर ती बाजू न उचलता सरळपणा ठेवून इथून पूर्णपणे ट्विस्टिंग होऊ द्यायची. साईडसाठी ही 2 आसनं तुम्ही करायची. बास. तसंच अदर साईडला सुद्धा. मग आता जेव्हा या बाजूला आपण पाय ठेवणार तेव्हा मान त्या बाजूला असणार. व्यायाम करताना कशी मजा आली पाहिजे, आनंद निर्माण करणारा हा व्यायाम पाहिजे. खेळीमेळीने आणि एकदम सहज व्यायाम घडून गेला पाहिजे. आणि त्यासाठी हे सहज सोपे असणारी योगासनं आपल्याला किती फायदेशीर ठरतील. बास, रिलॅक्स.
आता संपूर्णपणे मरगळ नाहीशी होण्यासाठी एक शेवटचा स्ट्रेच, एक शेवटचं आसन हे आपण करायचं. उष्ट्रासन किंवा चक्रासन यापैकी जे आसन तुम्हाला जमेल ते अगदी तुम्ही निवडा आणि ते करा. तर उष्ट्रासन पण पाहूयात पहिले आणि मग चक्रासन पाहूया. दोन्ही पाय टोजवरती ठेवून, दोन्ही हात समोर ठेवून, एक हात मागे, मग मान मागे आणि दुसरा हात. हे आहे उष्ट्रासन. 2 ते 3 वेळा उष्ट्रासन करायचं किंवा चक्रासन करायचं. यापैकी कुठलं जे आसन तुम्हाला जमेल ते तुम्ही करू शकता. थोडे त्याचे टेक्निक पाहूयात आपण. दोन्ही पाय वाकवून, दोन्ही हात कानाच्या जवळ घ्यायचेत. हातांवर आणि पायांवर एकत्रित हे वजन पूर्ण उचलायचं. ते उचलल्यानंतर श्वास हलका असला पाहिजे, नॉर्मल असला पाहिजे. या सगळ्या आसनांसाठी माझी एकच अट तुम्हा सर्वांकडे आहे, ती म्हणजे कुठलंही आसन असू दे, तुमचा श्वास मात्र नॉर्मल असला पाहिजे. तो अजिबात कोंडायचा नाही. रिलॅक्स. आणि आता शेवटचा स्ट्रेच हा आहे पोटावर झोपून कैची शलभासन. कैचीप्रमाणे हा आकार आपल्या पायांना निर्माण होतो. यामध्ये पोटावरती झोपून दोन्ही हात बाजूला ठेवून एक पाय सरळ वरती उचलायचा आणि तो पूर्णपणे असा क्रॉस. यामध्ये कसं होणार, जेव्हा तो पाय पूर्ण क्रॉस टाकता, आता प्रसाद दादाने जसा तो पाय सरळ केलेला आहे त्यामुळे त्याच्या साईड्सना, बॅकला पूर्णपणे ताण मिळतो आणि हा ताण फार महत्त्वाचा आहे. फक्त यामध्ये जर हा खांदा उचलला तर हा ताण इथे कमी पडणार. म्हणून हा खांदा आणि हनुवटी ही खाली पाहिजे. सोप्पा आसन आहे, पोटावर झोपून आपण करू शकतो. दुसरा पाय पाहू. दुसरा पाय घेऊया. एक ते 1.5 मिनिट आपण या आसनात थांबलो की मग रिलॅक्स व्हायचंय आणि याच्या पुढच्या एक्सरसाइज आपण करायला घ्यायच्यात. आता आपण करणार आहोत उत्तान पदासनातल्या गिरक्या. या गिरक्या घेण्यासाठी आपण पाठीवरती झोपायचं. थोडं त्या साईडला. दोन्ही पाय एकत्र गोल फिरवायचे. 1 2 3 4 5. पोटावरती जबरदस्त ताण यामुळे येतो. 6 7 8 9 10. चला याचे सेट्स कसे करायचे ते पाहू. पहिले आपण 5-5चे सेट करायचे, म्हणजे 5 सरळ करायचे आणि 5 आपण रिव्हर्स करायचे. असे आपण 2 सेट केले की मग 10चा सेट करायचा. 10चे सेट सरळ आणि मग रिव्हर्स सुद्धा. आणि मग जे करू शकतील पुढचा सेट 15चा, त्यांनी 15चा सेट नक्की करावा. पण ज्यांना जमत नाही आहे 15चा सेट करण्यासाठी, त्यांनी काहीच न करण्यापेक्षा किंवा तिथे थांबण्यापेक्षा तो सरळ 5वरती आणायचा आणि परत तिसरा सेट आहे तो आपण करायचा. मग तो 5चा सरळ आणि 5चा रिव्हर्स केला तरी चालेल. फिटनेसचा असा रूल असतो की आपण त्याच्यात चढत जायचं असतं, म्हणजे हळूहळू वाढवायचं असतं. 10 मग 15 मग 20. पण इथे जर 15चा आपल्याला जमणार नसेल, 20चा जमणार नसेल तर त्या ठिकाणी आपण 5चा करू शकतो. म्हणजे काय होणार, इम्प्रूव्हमेंट होत जाणार. असंच आपण 5चा सेट, 7चा सेट, 10चा सेट असं वाढवत 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 आपण त्या रूलमध्ये परत बसू शकतो. म्हणजे नंतर आपण 15-20चा सेट हा आरामात करू शकतो. आणि या प्रोसेसमध्येच वजन कमी होत जातं, पोट कमी 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 होत जातं. तर अशा या उत्तान पदासनाच्या गिरक्या आपण सर्वांनी करायचं. अजून एक उत्तम अशी एक्सरसाइज पुढची आहे पवनमुक्तासन, हलासन. यामध्ये पाय ताठ असणं खूप गरजेचं आहे. ते तुम्ही पहा. 1 खाली, बॅक वरती आणि खाली. 2 खाली, बॅक खाली. 3 मागे. 4 मागे. 5 मागे.
6 मागे 7 मागे 8 बॅक 9 बॅक आणि 10 पोटावरती जबरदस्त आणणारे हे 2 एक्सरसाइज झाले की मग पोटासोबत आणखीन आपल्याला बेढर करणारे कुठले बॉडी पार्ट्स बाहेर असतात? पोट आणि नितंब. मग नितंब कमी होण्यासाठीचे आणखीन प्रभावशाली असे आपण व्यायाम प्रकार पाहूयात. पहिले बघूयात पेल्विक कर्ल्स. पाठीवरती झोपून दोन्ही पाय गुडघ्यांपासून वाकवून दोन्ही हात आपण खाली ठेवायचे. मग आपले बटक्स कॉन्ट्रॅक्ट करायचे, स्क्वीज करून कंबर वरती घ्यायची आणि कंबर परत खाली ठेवताना स्क्वीज केलेले बटक्स रिलॅक्स सोडून द्यायचे. परत कॉन्ट्रॅक्ट म्हणजे आकुंचन, पूर्ण आकुंचन आणि परत पूर्ण प्रसरण, रिलॅक्स. परत कॉन्ट्रॅक्ट, परत रिलॅक्स, कॉन्ट्रॅक्ट, बटक्स कॉन्ट्रॅक्ट करायचे आणि रिलॅक्स. या कॉन्ट्रॅक्शनमुळे जो प्रेशर्स येणार आहे हिप्सवरती त्यामुळे हिप रिडक्शन होणार. मग असे याचे सेट आपण 60, 80, 100 असे करू शकतो. मग एक छोटासा ब्रेक घ्यायचा आणि पुन्हा आपण हे रिपीट करू शकतो. असं प्रभावशाली ही एक एक्सरसाइज आहे. आणि पुढचं आसन पाहूयात शलभासन. या शलभासनात सुद्धा आपण बटक्स कॉन्ट्रॅक्ट करून स्क्वीज करून पायवरती जेव्हा उचलतो तेव्हा संपूर्णपणे ताण हा आपण हिप्सवरती घेत असतो. यामध्ये गुडघे सरळ ठेवायचे आणि जितकं शक्य आहे तेवढे आपल्याला पाय वरती उचलायचे आहे. हनुवटी मात्र खाली असली पाहिजे आणि जितके पाय उचलता येतील तेवढे पाय वरती उचलायचे. नितंबावरती जबरदस्त ताण यामुळे निर्माण होतो. रिलॅक्स. आता एक आपण पाहूयात मंडूकासन. हे बघा, टॉक्सिन शरीरातून बाहेर जाण्यासाठी कुठले 3 मार्ग असतात? मूत्रा वाटे, मला वाटे, म्हणजे मल एकदा शरीरातून बाहेर गेलं की तेव्हा ते टॉक्सिन्स बाहेर जातात. युरिक ॲसिड, युरिया यातर्फे बाहेर जातात. तशा शरीरावरचे पोर, छिद्र, त्यातून घाम बाहेर पडतो. तर या सगळ्यासाठी आपल्याला पोटातलं मळ पूर्ण खाली सरकवणे गरजेचं आहे. तर त्यासाठी आपण मंडूकासन करू शकतो. मंडूकासनामध्ये वज्रासनात बसून दोन्ही हातांच्या मुठी ओटीपोटावर ठेवून एक प्रेशर देऊन आपण पूर्ण खाली बेंड करायचं. जेव्हा या मुठी आपण अशा घट्ट बंद करतो आणि मग ओटीपोटाजवळ ठेवतो, या मुठींची ही जी टोकं आहे ती टोकं पूर्ण आतड्यांपर्यंत घुसतात आपण जेव्हा प्रेशर देतो ओटीपोटावर तेव्हा. आणि त्यामुळे आतड्यांमध्ये चिटकून राहिलेला मल हा खाली सरकण्यास मदत होते आणि त्यामुळे पोटातला मळ हा बाहेर जाण्यासाठी हे आसन फार महत्त्वाचं आहे. मग आपण 2 मिनटं 3 मिनटं हे आसन करू शकतो आणि परत रिपीटसुद्धा करू शकतो. खाली जाताना मात्र दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत असताना खाली बेंड. रिलॅक्स. बस. ही सर्व योगासनं आहेत ती किती गरजेची आहेत, कारण ही सगळी योगासनं आपल्यासाठी सोपी आहेत. आपण मगाशी पाहिलेलं मर्कट आसन, त्यामध्ये जर आपण पाय सरळ केले तर ते होतं जठर परिवर्तन आसन. जठर परिवर्तन आसन सुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे पोट कमी करण्यासाठी. आपण पाहू. या आसनात आपण जास्त वेळ थांबू शकतो, त्यामुळे पोटाला सरळपणे तो ट्विस्ट जो मिळतो त्यामुळे पोट कमी होतं. पोट कितीही जास्त असलं तरीही प्रत्येक व्यक्ती हे आसन करू शकते. कृती बघा. दोन्ही हात बाजूला ठेवायचे, दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवून साईडला घेऊ शकता किंवा सरळ असे पाय ठेवले की ते सरळ करायचे आणि बरोबर आपण त्याच्या अंगठ्यांना पकडायचं. अंगठ्यांना पकडल्यानंतर मान मात्र त्याच्या ऑपोजिट बाजूला वळवायची. आणि हेच आपण अदर साईडने सुद्धा करायचं. रिलॅक्स होऊन एक साधा श्वास घेऊन आपण दुसऱ्या बाजूने करायचं.
वजन वाढण्यासाठी 3 कारणं आहेत, ती भरपूर प्रमाणात आपल्या सर्वांमध्ये आढळतात. हे पहा, पोटाबाबतीत, पोटासंबंधित कुठलेही व्यायाम न करणं, एकाच ठिकाणी जास्तीत जास्त वेळ बसून राहणं आणि आहार, या 3 गोष्टी महत्त्वाच्या. आणि चौथा हे हेरिडिटी. तर यामध्ये पहिल्या 3 गोष्टी आहेत ना, त्या अगदी जास्त जणांमध्ये आपल्याला आढळून येतात. आहारासंबंधित सुद्धा काही गोष्टी आपण जाणून घेणं फार गरजेचं आहे. आपण वजन कमी करायचं असेल तर रात्रीचा आहार, म्हणजे रात्रीचं जेवण आहे ते काही प्रमाणात, जास्त नाही, अगदी त्याचं प्रमाण थोडंसं कमी करायचं. रात्रीचं जेवण हलकं असलं पाहिजे. तसंच मिठाचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये 4 ते 5 किलो असतं, फक्त मिठाचंच प्रमाण. आणि त्यामुळे जे फॅट्स तयार होतात त्यामुळे वजन वाढत असतं. आणि म्हणून आपण असे पांढरे पदार्थ आहेत, मीठ, साखर, ते जास्त नाही पण एक 20 ते 30% आपण कमी करू शकतो. तसंच तेलाचं प्रमाण 30% कमी करू शकतो. असे हळूहळू हे सगळे आहारामध्ये नियंत्रण करत असताना हे सगळे व्यायाम प्रकार जर आपण केले तर हा एक सुवर्ण मध्य आपल्याकडून साधला जाईल. कारण काय होतं, एकतर काहीच न करणं यामुळे सुद्धा शरीरावरती ते आघात होतच असतात आणि मग एकत्रित सगळ्या गोष्टी करणं यामुळे पण शरीरावर आघात होतात. तर या दोन्ही गोष्टी टाळून रिस्ट्रिक्शन जास्त न करता आपण व्यायाम केला पाहिजे आणि एकदम सहज सोपा व्यायाम हा केला पाहिजे. तर आहारासंबंधित अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आणि सुवर्ण मध्य हा आपल्याकडून साधला गेला पाहिजे. आणि जास्त ताण पण नको आणि सगळा रोजच्या रोज व्यायामसुद्धा घडला पाहिजे. कारण आपलं जीवन आहे हे आनंदासाठी आहे आणि जर आपण बेढरपणा वाढवला तर तो जडपणा वाढत असतो. आणि जर आपण व्यायाम केले आणि सगळ्या आहारासंबंधित थोड्या गोष्टी लक्षात घेतल्या तर आपलं शरीर हे डौलदार, बांधेसूद असं शरीर होणार. चिकाटी, लवचिकपणा, कणखरपणा हा आपल्या शरीरामध्ये येणार. म्हणून आनंदी राहा, स्वस्थ राहा, सुखाने राहा. आपले खूप खूप आभार. आशा करते आपल्या सर्वांना हा आजचा व्हिडिओ खूप आवडला असणार. धन्यवाद.